मित्रासोबत मी बोलतोय, अर्धा तास झाला, ठीक आहे, अजून 5 मिनिटं जाऊ दे, त्याचं पण मन हलकं होईल. इथपर्यंत ठीक आहे. पण हा इमोशनल विचार आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. इमोशन्स आणि प्रॅक्टिकल लाईफला तुम्ही एकत्र कधीच आणू शकत नाही आणि ती येणार पण नाहीत कधी कधी. आज तुमचा पहिला दिवस असणार आहे टू चेंज युअर सेल्फ अँड दिस इज गोइंग टू बी अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स युअर ग्रोथ. आज डायरी सोबत आपण बोलायचो. ठीक आहे. आपण आपल्या मनाशी तर बरंच काय काय बोलतो की मला काय अचीव्ह करायचं आणि मला काय अचीव्ह करायचं नाहीये. पण ते मनातल्या मनात राहतं, बाहेर कधी येत नाही. पण जेव्हा तुम्ही कोणती पण गोष्ट एका बुक मध्ये लिहिता आणि 5-6 दिवसानंतर जेव्हा तुम्ही पेजेस टर्न करता तुम्हाला जेव्हा ते आठवतं की तुम्ही काहीतरी लिहिलंय आणि ऑलरेडी 5 दिवस तुमचे गेलेत, तेव्हा तुम्हाला रिअलाइज होतं की टाइम चाललाय. टाइम खूप फास्ट चाललाय. 5 दिवस कधी जातात हेही आपल्याला कळत नाही आणि आजचं टार्गेट पेंडिंग होऊन विसरलोय आपण हेही आपल्याला लक्षात येत नाही. आणि ह्याच ट्रॅपमध्ये आपण सारखे अडकतो. कदाचित हे खूप चुकीचं ऐकायला वाटत असेल, पण हेच होत आहे आणि माझ्याबद्दल पण तेच होत होतं. जेव्हा आपण ग्रोथच्या दिशेने जातो, जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचं आहे, तर लाईक फॉर एक्झाम्पलच आपण घेऊ एक एकदम सोप्या शब्दात. मला समजा उद्या जाऊन सक्सेसफुल व्हायचा. ठीक आहे. आता सक्सेसफुलचे पण बरेच डेफिनेशन्स असतात. पण आपण धरूया की मला माझ्या लाईफमध्ये फायनान्शियल फ्रीडम मला अचीव्ह करायचं, मला फायनान्शियली फ्रीडम घ्यायचं आहे. तर ऑफकोर्स मला पैसे कमवायला पाहिजे. आता पैसे कमवण्याचे पण बरेच आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, बरोबर. तुम्ही डिग्री करून जॉब करू शकता, तुम्ही बिझनेस करू शकता, तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता, बऱ्याच गोष्टी आहेत. पण हे एक उद्देश झाला, हा फक्त एक सब्जेक्ट झाला ज्याच्यावर मला अभ्यास करायचा आहे आणि मला ते अचीव्ह करायचं. पण नुसतं सब्जेक्ट विचार करून तर आपल्याला काय मिळणार नाहीच आहे. त्यामुळेच नुसता विचार करण्यात काय पॉईंट आहे, नुसता गोल ठेवण्यात काय पॉईंट आहे. त्याच्यावर ऍक्ट करणं गरजेचं आहे आणि ते ऍक्ट कन्सिस्टंटली करणं गरजेचं आहे. कारण 4 दिवस तुम्ही ऍक्ट करून तुम्हाला सक्सेसफुल तुम्ही होणार नाहीये किंवा तुम्हाला सक्सेस लगेच मिळणार आहे असं होणार नाही. मे बी 2-3 वर्ष जातील, 4-5 वर्ष जातील, 5 वर्ष तरी जातील. आणि माझं वय आता 20 आहे. 25 वयापर्यंत मला सक्सेसफुल व्हायचंच आहे. या 5 वर्षामध्ये मला माझ्यासाठी काय करायला पाहिजे हे आत्ता लक्षात येणं गरजेचं आहे. जर तुम्ही पण माझ्या वयाचेच असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा होऊ शकतो, इव्हन माझ्यासाठी पण. कारण मी आज जे बोलतोय हे मी एका पॉइंटला लिहिलंय माझ्या बुकमध्ये आणि तेच मी आता आठवतो की बऱ्याच दिवसांपूर्वी मी काहीतरी लिहिलंय आणि मला ते आता अचीव्ह करायचं. पहिली गोष्ट, सगळ्यात मेन जे तुमच्या रुटीन मध्ये यायला पाहिजे, जे तुमच्या सवयीमध्ये यायला पाहिजे, ते आहे टाइम मॅनेजमेंट. ठीक आहे. तुमच्या सवयी चांगल्या आहेत एका पॉइंटला, बट त्या सवयी चांगल्या असून म्हणजे कसं असतं, लाईक फॉर एक्झाम्पल एक गोल आहे तुम्ही सेट केलाय की तुम्हाला तो करायचा आहे, पण तुम्ही टाइम सेट केलेला नसतं. तुमच्या डोक्यात असं असतं की मला ती गोष्ट करायची आहे, मला त्या गोष्टीला मिळवायचं आहे, पण किती दिवसांमध्ये, किती वर्षांमध्ये, किंवा काय तुमचं जे काय टाइम असेल ते तुम्ही ठरवत नाही कधीच. त्यामुळे होतं काय माहित आहे, ती गोष्ट ना आपल्याला मिळणार आहे, कधी मिळेल माहित नाही, आज मिळेल उद्या मिळेल, तुम्ही जस्ट अज्युम करत चालताय बरेच दिवस, बरेच महिने अज्युम करताय की तुम्हाला ती मिळेल, पण ती तुम्हाला नाही मिळत आणि त्याचं रिग्रेट तुम्हाला होतं. मला एक सांगा, तुम्ही जर एफर्ट्सच घातले नाही त्या गोष्टीला तर तुम्हाला रिग्रेट व्हायचा संबंधच येत नाही. थोडेफार कष्ट जर तुम्ही घातले असाल तर ठीक आहे, पण ते कष्ट किंवा ती जी मेहनत तुम्ही घेताय ती कायमस्वरूपी आहे का हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता जर कोण 10th बोर्ड एक्झाम्स वगैरे देणार असेल किंवा 12th किंवा जेई नीट सीईटी जे काही एक्झाम्स आता येणार आहेत, जानेवारीपासून सुरू होतात, फेब्रुवारीपासून, तर त्या एक्झामसाठी तुम्ही आधी वर्षभर अभ्यास केलाय का? बरं, जर अभ्यास तुम्ही केला असेल तर तुम्ही कन्सिस्टंटली केलाय का? कन्सिस्टन्सीचा अर्थ काय आहे की असं नाही, कन्सिस्टन्सी म्हणजे असं नाही की रोज मी उठतोय, रोज मी तेच वाचतो आणि रोज मी अभ्यास करतो आणि झालं. कन्सिस्टन्सीला पण एक पॅटर्न आहे. कन्सिस्टन्सीचा अर्थ नुसता एवढाच नाही बसत की रोज मी सकाळी उठून सेम एक्सरसाइज करतोय आणि मी एक्सपेक्ट करतोय की मला एकदम खूप चांगलं लाईफ मिळेल वगैरे, असं नाहीये. अपडेट राहणं विथ रिव्हिजन, ह्याला कन्सिस्टन्सी म्हणतात. ठीक आहे.
नाहीतर तुम्ही नवीन गोष्टी लक्षात घेताय पण जुने सोडून देताय. हे केलं तर तुमच्या लाईफमध्ये प्रोग्रेस होणार नाही. तुम्ही स्टेबल राहाल. ठीक आहे, तुम्हाला काही एक जी नॉलेज तुम्ही घेताय त्यात तुम्ही मास्टरी घ्याल, पण तुम्ही अपडेट नाही होऊ शकत. आणि आता जर अपडेट नाही झाला तर उद्या 2-3 वर्षानंतर प्रॉब्लेम तर होणारच. असा विषय. पहिली गोष्ट, तुम्ही स्वतःला एक टाइमची शिस्त लावायला पाहिजे. टाइम इन द सेन्स काय, सकाळी जर मी 8ला उठतोय तर 8ला उठवून रात्री मी ज्या टाइमला झोपतोय, मे बी 12 वाजत असतील, तिथपर्यंत 8 ते 12 तुम्ही तुमचा वेळ किती वेस्ट करताय आणि तुम्ही तुमचा वेळ किती चांगल्या प्रकारे उपयोग घेताय त्या वेळेचा, हे लक्षात येणं गरजेचं आहे. मी म्हणतो टाइमपास सुद्धा वेस्ट नाहीये. टाइमपास करण्या इज अ नॉट अ वेस्ट. पण तुमच्या टाइमपास कोणत्या पद्धतीचा हे मॅटर करणार की काय वेस्ट आहे. फॉर एक्झाम्पल, जर मी दिवसभरातून 24 तासाचा दिवस आहे, 24 तासामधून आपण 12 तास सोडून देऊया. ठीक आहे, लाईक त्याच्यात आपण जे काय वेळ असेल तुम्ही आवरायला घेतलाय, चहा कॉफी नाश्ता जेवण वगैरे, इव्हन तुम्ही 12 मध्ये 8 तास झोपले असं आपण अज्युम करत चालूया 8 तास. ठीक आहे, उरलेले जे 12 तास आहे त्या 12 तासामध्ये आपण असंही अज्युम करूया की तुमचं कॉलेज आणि स्कूल जे काय असेल ते 8 तास आहे. 7-8 तास युजली असतं, ते 8 तास गेले, राहिले 4 तास. तर त्या 4 तासामध्ये तुम्ही काय करताय हे मॅटर करणार आहे. लाईक 4 तासातले 2 तास तुम्ही मे बी गेम खेळण्यात तुम्ही घालवला. ठीक आहे, किंवा काहीतरी एक्सवायझेड थिंग्स, तुम्ही स्पोर्ट्स तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खेळायला गेलात वगैरे, तुम्हाला बाहेर फिरायला आवडत असेल तुम्ही फिरायला गेलात, बट ते 2च तास जायला पाहिजे. ठीक आहे, कारण 2 तास आणि 5 मिनिटं जर झाली तर तुमचं मन म्हणणार आता 2.5 तास करूया. कारण एक असं असतं ना, मेंटल स्टेट आहे ती एक, की 2 वाजता जर मला अभ्यासाला बसायचं आहे, 2 वाजून 5 मिनिटं झालेत, मला 5 मिनिटं लेट झालाय. मोस्ट ऑफ द केसेस माझं असं होतं, इवन हल्ली पण होतं माझं, जे चुकीचं आहे मला माहित आहे, मी त्याच्यावर इम्प्रूव्ह नक्कीच करेन. पण तुमचं पण तसंच होत असणार आहे. 2 वाजून 5 मिनिटं झाली की आपलं माइंड म्हणतं एकतर 2:10ला बसायचं किंवा 2:15. 2:10 कोणाच्या लक्षात नाही येणार, कारण 5 मिनिटं आपण त्या गोष्टीमध्ये एवढे एंगेज झालेलो असतो, आपल्या फोनमध्ये असेल किंवा फ्रेंड्समध्ये असेल, एवढे एंगेज झालेलो असतो की असं वाटतं 2 वाजून 5 मिनिटं झाली, 5 मिनिटं ऑलरेडी लेट झालेच आहे, 2:15ला आपण जाऊ. पण सीन असा होतो की तुम्ही त्या फोनमध्ये नंतरची जी 10 मिनिटं आहेत ना, 2:05 ते 2:15च्या मध्ये जी 10 मिनिटं आहेत, एवढे एंगेज होता तुम्ही अजून त्या गोष्टीत, ते फोन असो किंवा काय पण असो, एवढे एंगेज होतात की 2:15ला तुम्हाला वाटतं की 2:30. ठीक आहे, तुम्ही टाइम वाढवता, तुम्ही थांबत नाही कधीच. त्या टाइम वाढवण्यातला जे आपण म्हणतो ते वेस्ट आहे. ठीक आहे, 2 तास जे तुम्ही घेतलाय, 4 तासातले 2 तास जे तुम्ही फोन बघितला, इट इज नॉट अ वेस्ट. ते तुम्ही ठरवून केलंय. पण त्यानंतरचं जे 2 तास आहे त्याच्यातला जो तुम्ही अर्धा तास आता वेळ जो कट केलाय, त्याला वेस्ट आपण म्हणू शकतो. असा विषय. त्यामुळे जरासं थोडं स्टार्टिंग फेज आहे, मला माहिती आहे होणार नाही, पण मी पण मला एक शिस्त लावीन, तुम्ही पण तुम्हाला एक लावा की टाइम मॅनेजमेंट आपण थोडंसं घेऊया. आणि ते कुठचे रूल्स आहेत वगैरे, ते त्या रूलमध्ये आपल्याला नाही पडायचं. ठीक आहे, आपल्याला सिम्पल रूल ठेवायचा की मी माझ्या कामाला किती वेळ द्यायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मी सिव्हिल इंजिनियर आहे. आता सिव्हिल इंजिनियर मी डिप्लोमा करतोय. डिप्लोमा नंतर मी कुठेतरी विचार करतो की डिग्री तर ऑफकोर्स मला करायला पाहिजे, बट डिग्री सोबत जर मला जॉब भेटत असेल तर जॉबसाठी पण मला प्रिपेअर करायला पाहिजे. ठीक आहे, आता मी जे यूट्यूबचं वगैरे व्हिडिओ टाकतो, मला त्याच्यासाठी पण करायला पाहिजे. म्हणजे टाइम मॅनेजमेंट माझं कसं असायला हवं साधारण, असं मला वाटतं की एक तासभर मी देईन माझ्या यूट्यूब वगैरे त्या गोष्टीसाठी. ठीक आहे, त्या तासात फक्त तेच, बाकी मी काय बघणार नाही. खूप मला माझी इच्छा किती पण झाली तरी 1 तास मी त्यासाठी देईन. अज्युम करूया आपण कॉलेज नंतर आल्यावर 2 तास मी देईन मे बी आपल्या अभ्यासाला वगैरे, जे करायला म्हणजे जे करणं गरजेचंच आहे मला, रिव्हिजनसाठी मी 2 तास देईन. त्यानंतर 1 तास मी स्पोर्ट्ससाठी देईन. मला आता बॅडमिंटन खेळायला आवडतं, मी बॅडमिंटनसाठी जाईन. कधीतरी असं होतं की नाही मॅनेज होत, तेव्हा कॅन्सल काय करायच्या गोष्टी हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल, जे दिवसभरातून माझं 7 तास कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये असं एक दिवस येईल की मे बी ते 8-8.5 तास जर झालं, एक्स्ट्रा लेक्चर जर कोणी घेतले, तर काय कमी करायचं हेही लक्षात घ्यायला पाहिजे. आता जर मी ठरवलंय माझ्या मनापासून की मी दिवसातून एक व्हिडिओ युट्यूबला टाकणार आहे, मला माहित नाही ते होईल की नाही, पण मी ट्राय तरी करायला पाहिजे. आता जर मी मला स्वतःला तो शब्द दिला असेल तर मे बी अभ्यासातून
चुकीचं असेल मला माहित नाही, मी हळूहळू ग्रो करीन, त्या हिशोबाने मी लक्षात पण ठेवीन. अभ्यासातून 15 ते 20 मिनिटं, मॅक्स 25 ते 30 मिनिटं मी कट करेन आणि खेळण्यातून मी 1 तास कट करेन. ठीक आहे, आता जर मी युट्यूबला 1 तास देत असेल तर ऑफकोर्स मी जे स्पोर्ट्सला खेळीन वगैरे त्याच्यातून काय ते मॅनेज होऊन जाईल, त्याला काय प्रॉब्लेम नाही. ते मी एक वेळ सॅक्रिफाईस करायला तयार आहे. जर अभ्यासाचं आणि जर प्रायोरिटी लिस्ट असेल ना कोणाची, तर तसं पहिल्या प्रायोरिटीला माझं असेल की अभ्यास आधी, त्यानंतर मग युट्यूब, आणि त्यानंतर मग मी जर काय कट करायचा विषय आला तर स्पोर्ट्सचं. सो मी सगळ्यात आधी जर माझ्या अभ्यासाला अफेक्ट पडत असेल तर मी आधी स्पोर्ट्स कट करीन. एक दिवस नाही खेळलो म्हणून काय जास्त होणार नाही, पण एक दिवस जर मी अभ्यास बुडवला तर उद्याचे लेक्चर्स मला कळणार नाही. आणि ही गोष्ट ऐकायला खूप असं वाटतं की काय एका दिवसात काही फरक पडत नाही, इव्हन हसायला पण येईल काही लोकांना. पण जेव्हा युनिट टेस्ट येईल, जेव्हा सेमिस्टर एक्झाम येईल, तेव्हा आपल्याला आठवतं की तो एक लेक्चर किती महत्वाचा आहे. लेक्चर चुकवताना काय वाटत नाही, अभ्यास न करताना काय वाटत नाही, त्याचा जो डायरेक्ट इम्पॅक्ट आहे तो एक्झाम मध्ये दिसतोय आपल्या. असा विषय. तेव्हा तुम्हाला खूप कष्ट घ्यायला लागतील, सारखं रिव्हिजन करायला लागेल, एक तर तुम्हाला मे बी कळेल नाही कळेल, बट स्टील माझा अनुभव असा आहे की जर मी कुठचा लेक्चर केला नसेल किंवा गेलो नसेल लेक्चरला लेट, काय झालं असेल तर मला प्रॉब्लेम होतो एक्झामच्या वेळी. ठीक आहे, कारण शिक्षक जे शिकवतात ना ते आपण बघतो. ठीक आहे, आणि आपण जो स्वतः अभ्यास करतो ना ते वाचणं झालं, आपल्याला कळत नसतं, कारण सगळ्या नवीन गोष्टी आहेत आपल्यासाठी. शिक्षकांना एक अनुभव असतो म्हणून ते आपल्याला इझी करून सांगतात. हे एक एक्झाम्पल झालं. तर मग ठीक आहे, आता टाइम मॅनेजमेंट मी माझ्यासाठी कसं करतो हे एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही घ्या. आणि तुम्ही पण आज एक 15-20 मिनिटं काढा आणि खरंच एक डायरी, एक नोटबुक, जुनी रफ बुक असेल तरी चालेल, कारण मी तर सुरुवात रफ बुक पासून घेतलेली, मी आता डायरी घेतली माझ्यासाठी. या डायरीमध्ये जवळपास 1 वर्षभराचं मी सगळं लिहून काढलेलं आहे, ज्यात मला माझे प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावर सोल्युशन सुद्धा भेटलेले आहेत. तोच विषय आहे. तुम्ही पण एक, मी रफ बुक पासूनच सुरुवात केलेली, सो तुम्ही जर रफ बुक असेल, काही पेजेस असतील तर तिथून लिहिलात तरी चालेल, पण स्टार्ट करा. फक्त सुरू करणंच महत्वाचं आहे. सुरू केल्यावर आपल्याला आयडिया येत राहतात की आता मला काय करायला पाहिजे, माझा टाइम खरंच वेस्ट चाललाय का, कुठे चाललाय, कसा चाललाय, त्याचं मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे. जस्ट त्या स्टार्ट साठी जी रेफरन्स पाहिजे ती तुम्हाला मी आता नक्कीच देईन. आता मी कसं केलंय की दिवसभरात आपल्याला जे 24 तास मिळतात त्याच्यात मी डिवाइड केलं. ठीक आहे, 12-12 तास मी डिवाइड केलं. 12 तासात पण मी असं केलं की पहिले जे 12 तास आहेत ते असतील आपल्या लाईफशी रिलेटेड, पर्सनल लाईफशी रिलेटेड. लाईक त्याच्यात सगळं जे घरातली कामं असतील, तुमचं सकाळी उठून ज्या तुम्ही आवडता, कॉलेजला जाता, ते सगळं एकात. आणि एका साईडला तुमचं प्रोफेशनल लाईफ आहे. प्रोफेशनल लाईफ इन द सेन्स काय की तुम्ही कॉलेजला जात असाल तर एका पॉइंटला, मला माहित नाही त्याला परफेक्ट नाव प्रोफेशनल आहे का, बट तुम्ही कॉलेजला जाता तर ते त्या 12 तासात आहे. कॉलेज नंतर अभ्यास करता, काय करता, किती तास करायचं ते सगळं त्याच्यात आहे. जर तुम्ही कॉलेज करत एक्स्ट्रा काय ऍक्टिव्हिटी करत असाल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठची गव्हर्नमेंट जॉब क्रॅक करायची असेल, तुम्हाला कुठचा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल, तुम्ही कुठचं कोडिंग शिकत असाल किंवा आणि कुठचं सॉफ्टवेअर वेगळं तुम्ही शिकत असाल तर ते त्याच्यात ऍड होतं. तिसरी गोष्ट, त्यातून पण तुम्हाला 1-2 तास राहतात. ठीक आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण 12 तासाच्या इथे 6 तास तुमचं कॉलेज असलं तर आपण एक रेफरन्स पॉइंट घेऊन धरत चालू की कसं असायला पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण लिहूया. मी पण ऑफकोर्स तुमच्या सोबतच सुरू करतोय. फक्त एक आयडिया माझ्या डोक्यात आहे ती मी आता लिहून काढतो, आणि मे बी ही आयडिया बऱ्याच लोकांना चांगली पडावी असं मला वाटतं. कारण माझ्यामध्ये जे कोण व्हिडिओज बघतात, आता मी बघतोय तर ऑलमोस्ट एक 70-80-100 असा रेंज आहे व्ह्यूज. ठीक आहे, मे बी त्या 100 लोकांमध्ये एक तर ते कॉलेज गोईंग आहेत, स्कूल गोईंग आहेत, किंवा मे बी आत्ता त्यांनी ऍडमिशन घेतलं असेल, ते जात असतील मे बी कॉलेजला, फर्स्ट सेकंड डे असेल, फिफ्थ डे असेल, जे काय असेल ते त्यांच्यासाठी आहे. कसं होतं, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कॉलेजला जातात ना, जसं माझं झालेलं. ठीक आहे, मी डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन घेतलेलं डिप्लोमाला, आणि मी गेल्यानंतर खूप जास्तच कन्फ्युज होतो की काय काय चाललंय काय. कॉलेज एक नवीन गोष्ट आहे सगळ्यांसाठी, आणि बऱ्याच ऍक्टिव्हिटी एकदम येतात जेव्हा तुम्ही कॉलेजला जातात. तर त्या ऍक्टिव्हिटी घेऊन तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा असतो. त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला आता सांगेन की काय करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पण माझ्यासोबत घ्या, जे काय मी आता लिहितोय ते. 24 तास, 24 तास तुमचं लाईक लिमिट आहे. ठीक आहे, दिवसाचं लिमिट आपलं 24 तास आहे. त्याच्यातून आपण 12 तास लेफ्ट हँड साईडला लिहूया आणि 12 तास राईट हँड साईडला लिहूया. 12 तास राईटला, 12 तास
लेफ्ट. तर आता त्या 12 तासात पण कसं असणार आहे तुम्हाला सांगतो. जे लेफ्ट हँड साइडला असणार आहे तिथे 12 तासाच्या खाली लिहा पर्सनल लाईफ, ठीक आहे, किंवा पर्सनल जे काय तुम्ही लिहाल ते तुमच्या फॅमिलीशी रिलेटेड असेल, फॅमिली, फ्रेंड्स, रिलेटिव्ह एक्सेट्रा. आणि ह्या साईडला असणार तुमचं प्रोफेशनल किंवा जे तुम्ही काम करता त्याच्याशी रिलेटेड, जे तुमचं एकदम कामाविषयी असणार फक्त, बाकी त्याच्यात काही येतं कामा नाही. मग त्या कामात काही आलं तरी चालेल, ठीक आहे. मग तुम्हाला कुठे जायचं असेल, तिथलं काय तुम्हाला नॉलेज घ्यायचं असेल, कुठच्याही वेबसाईटवर तुम्ही काय एक्सेट्रा जे काय तुम्ही एक्स्ट्रा घेताय ते सगळं त्याच्यात, पण ते तुमच्या पर्सनल यूजचं पाहिजे. या साईडला पर्सनल लाईफ बद्दल आहे ते फक्त, त्याच्यात तुमची फॅमिली येते, इथे पर्सनल यूज आहे तुमचा फक्त. तर त्याच्यात मग तुम्ही कसं करू शकता की लाईक सगळ्यात मोठी गोष्ट जी 12 तासांमध्ये जाते, ह्या 12 आणि ह्या 12, ती एकतर कॉलेज किंवा तुमचं स्कूल, किंवा तुम्ही जे जॉब करत असाल तर तुमचा जॉब. आणि एका साईडला 12 तास जाते त्याची तुमची झोप येते. झोप ऑलमोस्ट 50% घेणार, 12 तासातून 50%. आपण असं धरून चालूया, काही जण असतील ते मे बी 4-5 तास झोपत असतील, त्यांचं स्केड्यूल आपल्यापेक्षा नक्कीच चांगलं असणार, कारण जर ते 5 तास झोपतात तर मे बी त्यांचं पुढचं जे काय त्यांनी स्केड्यूल ठेवलेलं आहे ते नक्कीच चांगलं असणार. एक रुटीन सेट झालेलं असणार आहे, त्यामुळे आपण 6 आणि 8 ह्या हिशोबाने बघूया, 6 ते 8 तासाची झोप ऑलमोस्ट असेल. मग जर पर्सनल लाईफमध्ये तर जर तुम्ही बघितला जे आपण लेफ्ट हँड साईडला लिहिलं, तर 8 तासाची झोप आपण असं कन्सिडर करून चालू का, ठीक आहे. हे गेलं स्लीप वगैरे एक्सेट्रा, जे साध्या भाषेतल्या, जास्त कंजेस्टेड लिहू नका. जर त्याच्यात जर आपण बघायला गेलो तर आपल्याला ऑलमोस्ट 4 तास राहिलेत शेवटचे, ठीक आहे. आता ह्या 4 तासात काय काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो. 12 तास मध्ये 8 तास तुमचे गेले, त्यानंतर उरले 4 तास, ठीक आहे. जर त्या 4 तासात आपण बघायला गेलो तर आपण असं करू शकतो की 1 तास तुम्ही स्वतःसाठी देताय, ठीक आहे. 1 तास स्वतःसाठी देणं म्हणजे काय की तुम्ही उठला, ठीक आहे. आता ह्यात जरा अजून थोड्या गोष्टी ऍड होतात, ते मी हळूहळू तुम्हाला सांगतो. 1 तास तुम्ही जर स्वतःसाठी दिलात, याचाच अर्थ काय की जर तुम्ही उठून मेडिटेशन करत असाल, बुक्स वगैरे रीड करत असाल, किंवा एक्स्ट्रा जे तुम्ही ऍक्टिव्हिटी करत असाल घरातल्या घरात, ठीक आहे. मग ते चेस खेळणं पण एक चांगली म्हणजे गेम आहे वगैरे असं. फोन सोडून जे काय तुम्ही करता ते आपण या 1 तासात पकडूया, ठीक आहे. मग एक्सरसाइज आली, त्याच्यात तुम्ही जिमला जात असाल तर जिम सुद्धा चालेल, पण ते 1 तास पाहिजे. काही जण असतात की लाईक 1.5 तास जातो, 2 तास, एवढं नाही. 1 तास इज ओके, ठीक आहे, जिम किंवा एक्सरसाइज साठी. 1 तास तुम्ही दिलात स्वतःबद्दल. त्यानंतरचा जो 1 तास असेल, ठीक आहे, 1 तास किंवा आपण असं पकडून चालू आहे की 1.5 तास, ठीक आहे. 1 ते 1.5 तास जो असेल तो जस्ट तुमच्या लाईफ मध्ये, आय मीन नॉट लाईक लाईफ, बट तो जो 1.5 तास आहे तो तुमचा असं जायला पाहिजे की आता बघा, ऑफकोर्स आपण सकाळी उठून नाश्ता करतो, जेवण वगैरे करतो, त्यानंतर संध्याकाळी थोडंसं काही स्नॅक्स वगैरे काय असेल, त्यानंतर रात्री आपण जेवतो, ठीक आहे. या 4 गोष्टींसाठी पण आपला खूप वेळ जातो, जर विचार करायला गेला तर खरंच वेळ जातो. आयडियली सकाळी 15 मिनिटं, ठीक आहे, खूप झाली मी म्हणतो, लाईक नाश्ता वगैरे आपण काय सकाळी घाई असते आणि कोण पण आरामात नाही जेवत. दुपारी आपण पकडूया 20 मिनिटं, ठीक आहे. संध्याकाळी परत आपण एक 15 मिनिटं पकडलं तरी चालेल. 15-15, अर्धा तास आणि 20 मिनिटं म्हणजे 50 मिनिटं आपली झाली. रात्री परत आपण 20 मिनिटं पकडू, म्हणजे जवळपास आता 1 तास आणि 10 मिनिटं झाली, आय गेस 1 तास 10 मिनिटं. एक ते झाल्यानंतर उरलेला जो वेळ आहे, 20 मिनिटं राहतात तुमच्याकडे त्यानंतर पण, त्या 20 मिनिटांमध्ये तुम्ही एक वॉक घेऊ शकता, रात्री जरा चालू शकता. तुमच्या हेल्थसाठी पण ते चांगलंच असणार, ऑफकोर्स फूड डायजेशन प्रोसेस चांगली होते. तो तुमचा 1.5 तास गेला, ठीक आहे. आपण ह्या गोष्टी म्हणजे तुम्हाला एक कळलं, आपण हे जे आता बोलतोय ना, हे नॉर्मली पण तुम्ही करू शकला असता, इवन मी पण ते करू शकलो असतो, पण आपण ते करत नाही. आपल्या फक्त डोक्यात असतं, आपल्याला माहित असतं की हा वेळ इकडे गेला तर तो चांगला आहे, तो वेळ तिकडे मी इन्व्हेस्ट केला तर चांगला आहे, पण आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही. असा विषय, आपण तो वेळ जस्ट चाललाय म्हणून तो वाया घालवायचं काम करतो. वाया असं नाही, बट तो वेस्टच झाला ना एका पॉइंटला. आजपर्यंत जे काय आपण केलं ते वेस्टच झालं असं वाटतं जेव्हा आपण स्वतःहून आपल्या गोष्टी लिहायला जातो. ह्यालाच ही जर थिंकिंग येत असेल ना तुम्हाला, थोडीफार आयडिया येत असेल की मी हे करायला पाहिजे, मी ट्राय तरी करायला पाहिजे, दिवसातून जो माझा वेळ चाललाय तो जर मी इकडे घातला तर कदाचित चांगले चेंजेस होत आहेत माझ्यामध्ये, हे जर तुमच्या मनात थोडंसं येत असेल ना, तर कदाचित तुम्ही बरोबर आहात आणि मी पण बरोबर आहे. म्हणूनच आपण अजून थोडं मॉडिफाय करूया आणि मग बघूया काय काय चेंजेस होतात एका दिवसात 24 तासामध्ये. ते 1.5 तास तुमचा गेला, ठीक आहे. 1.5 तासानंतर
जवळपास आता आपल्याकडे राहिले किती, अडीच अडीच तास आपले संपले आणि आपल्याकडे आय गेस आता 1.5 तास राहिला आहे. ठीक आहे, उरलेला जो 1.5 तास आहे हा तुम्ही तुमच्या एका फॅमिली मेंबर सोबत घालू शकता जो तुम्हाला सपोर्ट करतोय ग्रोथसाठी. आता माझ्या लाईफमध्ये कसं आहे की मी माझ्या घरातल्यांना सांगतो, मी माझ्या मित्रांना सांगतो की मी आज हे केलं, मग मी ह्याच्यात आणि काय चेंजेस करू शकतो. कारण सगळ्यांना सेम एक्सपिरियन्स नाही आणि ऑफकोर्स जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं कुठेतरी. म्हणून मग मी त्यांना सांगतो की मी हे आज केलं जे बरोबर आहे की नाही, कोणती पण गोष्ट असू दे. मग तो जो 1.5 तास आहे त्या 1.5 तासातले फक्त 30 मिनिटं तुम्ही तुमचा जर लहान भाऊ असेल, मोठा भाऊ असेल तर त्याच्यासोबत तुम्ही स्पेंड करा. तुमचा मित्र असेल जो तुम्हाला सगळं सांगत असेल तर त्याच्यासोबत तो अर्धा तास घाला आणि त्याच्यात फक्त अर्ध्या तासात तुम्हाला बाकी काही नाही करायचं आहे. हे बघा, 12 तासातला जो अर्धा तास आपण आता घालवणार आहे हा इन्व्हेस्टमेंट वाला आहे. जसं मी मागाशी बोललो, 2 तास मजा करायची, 2 तास फोन घ्यायचा, 2 तास गेम खेळायचा, पण 2 तासापेक्षा जास्त होता कामा नये. तसाच विषय, तो अर्धा तास राहायला पाहिजे. त्या अर्ध्या तासामध्ये फक्त तुम्हाला कामाचं बोलायचं जे तुमच्या आणि त्याच्या चांगल्यासाठी असावं. बाकी जर काय बोलायचं असेल तर त्याला वेगळा वेळ वेळ काढ. इथे आपला अर्धा तास गेला, राहिला 1 तास. 1 तास तुम्ही स्वतःसाठी द्या. 1 तास तुम्ही ह्या गोष्टीसाठी द्या. रात्री जर तुम्ही झोपता, ठीक आहे, झोपायच्या आधी तुम्ही 1 तास द्या ना स्वतःला. तेव्हा फक्त एक चेंज नोटीस करा की जर तुम्ही मी जे म्हणतोय तसं जर तुम्ही केलात, एका दिवसात जस्ट फॉलो केलात एकदम हॉनेस्टली, तर तुम्हाला आतमधूनच एक फिलिंग येईल की आज काहीतरी आपण बरोबर केलं. जे रोज आपण करत नव्हतो, जे रोज आपण फोनवर गेम खेळत, इंस्टाग्राम रील स्क्रोल करत जे घालवतो, युट्यूबवर फक्त कंटेंट कन्झ्युम करायचं काम करतोय, आज आपण नाही केलं, आज काहीतरी चांगलं केलं. मे बी ते तुम्हाला थोडंसं मोटिवेट करेल, कारण तुम्ही स्वतः केलेलं जे मोटिवेशन असतं, स्वतः जे तुम्ही गोष्ट करता आणि त्यात जे मोटिवेशन असतं ते मी सांगून पण नाही तुम्हाला मिळणार आणि कोणीही सांगून पण नाही मिळणार. कारण तुम्हाला विश्वास बिल्ड होतो, एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो स्वतःमध्ये, ट्रस्ट बिल्ड होतो की मी हे करू शकतो. आणि जर तुम्ही तसं करत असाल तर तुम्हाला आयडिया येईल की माझ्या गोलसाठी किती एफर्ट्स मला घालायला पाहिजे आणि ते कसं प्लॅन करायला पाहिजे. सो तो जो 1 तास आहे नंतरचा, तो तुम्ही स्वतःसाठी द्या. ठीक आहे, एक तुम्ही घ्या ना, तो ती जे तुम्ही लिहिताय, ज्या पेजवर लिहिताय त्याच्या नेक्स्ट पेजवरच आज मी काय केलं आणि मला कसं वाटतं, बस. 1 तास नको, मी म्हणतो 15 मिनिटं लिहा फक्त. ठीक आहे, 15 नको तर 5 मिनिटं लिहा, पण ते जस्ट राईट करा की तुम्हाला ते कसं वाटलं, आज काय चेंजेस वाटले स्वतःमध्ये, बस. बाकी काही नको. एवढं जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ना ते जस्ट एक दिवस ट्राय करा. मी म्हणतो म्हणून एकच दिवस ट्राय करायचा. ठीक आहे, मॅनेजमेंट प्रॉपर ठेवायचा आहे, टार्गेट ठेवायचा की मला आज दिवसभरातून एवढं एवढं काम करायचं, बस. कळलं, ते काम मग तुमचं फोनवर असू दे की तुमच्या लॅपटॉपवर असू दे, तुमच्या कॉलेजमध्ये असू दे, काय पण असू दे, बट त्या टाइम नंतर तुम्ही सेट केलेल्या टाइम नंतरचा जो टाइम असणार तो वेस्ट असणार, एवढं लक्षात ठेवा. अर्धा तास मला माझ्या मित्राशी बोलायचं आहे, मी अर्धा तास बोलीन. ठीक आहे, मला ग्रोथशी बोलायचं नाही, मला एंटरटेन व्हायचं स्वतःला, म्हणून मी त्याला कॉल केलाय, हेही चालतंय, पण तो अर्धा तासच असला पाहिजे. अर्ध्या तासापेक्षा जरा 1-2 मिनिटं पुढे मागे होतात नॉर्मली, युजली 5 मिनिटं पुढे मागे चालतील, पण एक लक्षात ठेवा ती 5 मिनिटं पण वेस्टच कन्सिडर करायला पाहिजे. कारण टाइम कोणासाठी थांबत नाही, टाइम इज व्हेरी प्रॅक्टिकल. कारण आपण कसं म्हणतो की मित्रासोबत मी बोलतोय, अर्धा तास झाला, ठीक आहे, अजून 5 मिनिटं जाऊ दे, त्याचं पण मन हलकं होईल, इथपर्यंत ठीक आहे, पण हा इमोशनल विचार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, इमोशन्स आणि प्रॅक्टिकल लाईफला तुम्ही एकत्र कधीच आणू शकत नाही आणि ती येणार पण नाहीत कधी मध्ये. तसंच आहे, तुम्ही इमोशनली विचार केला तर ठीक आहे, तेवढं चालायचं, पण प्रॅक्टिकली ते नाही चालणार. सो 5 मिनिटं तिथे गेली ना, पुढची 5 मिनिटं तुम्हाला भरून काढायची. ती कशी भरून काढायची सांगितलं असतं, प्रायोरिटी वाईज. त्या प्रायोरिटीमध्ये जी शेवटची गोष्ट आहे तिला घ्या, टाइम त्याच्यातून कट करा आणि तुमची वरची प्रायोरिटी आधी ठेवा. अभ्यास, जे काय तुमचं स्पोर्ट्स असेल ते, आणि त्याच्याखाली जे काय तुमच्या हिशोबाने असेल ते. एवढं केलात ना तरी बस होईल. आपल्याला आता 24 तासांमधून 12-12 तास कम्प्लीट झालेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट जे 12 तास आहेत जे आपण कॉलेजचे आपण म्हणतो तर आपण असं अज्युम करून चालू, थोडंसं फास्ट घ्या. मला माहिती आहे व्हिडिओ जास्त मोठा झालाय, पण हा व्हिडिओ जो लास्ट पर्यंत बघतो ना, आय स्वेअर त्याच्यात काहीतरी चेंज होईल, काहीतरी. कारण माझं मन म्हणतं ते, मला माहिती आहे की मी जे आता बोलले ते नाही, ते कदाचित नाही, ते चुकीचं नाही आहे, ह्याच्यावर मी ठाम आहे. कारण जेव्हा तुम्हाला एक प्रॉपर कॅल्क्युलेशन येतं ना, प्रॉपर जेव्हा तुम्ही मॅनेज करू शकता स्वतःला,
तेव्हा तो कॉन्फिडन्स येतो. आणि तोच विषय आत्ताची जी शेवटची 12 तास आहेत आपण बोलणार आहे त्याच्यात आपण असं धरूया की तुमचं 8 तास कॉलेज गेलं. ठीक आहे, 8 तास कॉलेज गेल्यानंतर तुम्हाला ऑफकोर्स हातात 4 तास. 4 तास तुमच्याकडे शेवटचे राहिले असं आपण धरून चालूया. मी माझं एक्झाम्पल घेतोय, तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा. 1 तास गेला माझा रिव्हिजनसाठी. कॉलेजमधून आल्यावर जी काय रिव्हिजन जी काय असेल त्या रिव्हिजनसाठी माझा 1 तास गेला. त्यानंतर 1 तास मी सोशल मीडिया किंवा युट्यूबसाठी मी दिला. जे काय मला कॉन्टेंट, इट्स अ टार्गेट फॉर मी. ठीक आहे, 1 तास मला द्यायचंच आहे, 1 तास मला रिव्हिजन करायचीच आहे. आणि उरलेला जो 2 तास आहे, जे मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही जॉबसाठी प्रिपेअर करू शकता जर तुम्ही डिग्री डिप्लोमा घेत असाल तर, मी त्या गोष्टीसाठी देईन. जॉबसाठी 2 तास. 8 आणि 4 12. 12 तास आपल्या इकडे संपल्यात. व्हेरी सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट येणार. इकडचे 12 तास पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काय करायचं. तुम्ही जस्ट हे जे आता आपण जे नोट डाऊन केले ना, काही स्टिक बिक काय करायची गरज नाही, कारण ही बुक आता तुम्ही दुसरीकडे वापरायची नाही. ही रफ बुक मध्ये जर लिहिलं आहे, ही रफ बुक वेगळी ठेवायची. ठीक आहे, कारण कसं होतं माहिती काय, जर नॉर्मली ही तुम्ही एका पानावर लिहिलाय, ठीक आहे, टंगळ मंगळ केलात, दुसऱ्या पानावर तुम्ही अभ्यासाचं लिहिलात, तिसऱ्या पानावर तुम्ही मित्रांचं काहीतरी वेगळंच काहीतरी लिहिलात, चौथ्या पानावर तुम्ही अजून काहीतरी वेगळं लिहिलात, जे पान इथे राहिलेलं आहे ते दाबत राहणार खाली. लक्षात ठेवा, कारण ऑफकोर्स तसंच आहे ना. आता ह्या पानावर मी हे सगळं लिहिलं, मी शॉर्ट मध्ये लिहिलंय, ठीक आहे. उद्या जाऊन काय होणार आहे, हे पान ह्या गोष्टीवर येणार, पान केलं दाबलं गेलं खाली, हे त्याच्यावर येणार, हे त्याच्यावर येणार, हे सगळी पानं येणार आणि एक दिवस डायरी अशी बंद होणार. तेव्हा तुम्हालाही आठवणार नाही की मी कोणत्या पानावर काय लिहिलंय काय नाही लिहिलंय कसं, काहीच नाही आठवणार. आता हे खाली पानं दाबलेली आहेत सगळी. मला नाही आठवत की मी कधी वाचत असेल. ठीक आहे, खूप रेअरली कधी वाटलं तर मी असं एका दुसरं पान वाचतो बस. पण हे करणं खूप चुकीचं आहे, कारण आता जे आपण ही जी गोष्ट आपण लिहितोय आता, ही खूप खूप महत्वाची आहे. ठीक आहे, मी खूप मनापासून सांगतो. जस्ट तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला सांगा की काय रिझल्ट येतो. एक दिवस स्वतःसाठी द्या, एक दिवस स्वतःच्या ग्रोथसाठी द्या. पुढचे दिवस मी जबाबदारी घेतो की कसा चेंज नाही करत. नंतर तुम्हालाच स्वतःहून वाटेल की आपण कुठे चुकतोय, कुठे चुकत नाही आणि आपल्याला काय करायला पाहिजे. आजसाठी एवढंच. उद्याचा पण व्हिडिओ येईल, ह्याच्यापेक्षा नक्कीच ग्रोथ रिलेटेड आपण काहीतरी बोलू. थँक्यू.